नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे सारिकाज क्रिएशन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत मिशोवरून. ते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी काय प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर बघा, तुम्हाला हे प्रोडक्ट्स आवडत आहेत का? तर चला पाहूयात मी कुठले प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत मिशोवरून. पहिलं प्रोडक्ट जे ऑर्डर केलेलं आहे ना, ते आहे USB रिचार्जेबल लायटर. चार्जिंगवालं लायटर आहे हे. खूपच क्वालिटी छान आहे याची. पाहिजे तसं आपण त्याला बेंड करू शकतो, वाकवू शकतो. आणि ही त्याची चार्जिंगची केबल आहे. हे बघा, इथे बटन ऑन केल्यानंतर अशी लाईट ऑन होते आणि ही आहे त्याची फ्लेम. हा मी गॅससाठी नाही मागवलेला आहे. माझ्याकडे जो दिवा आहे ना, तो पेटवण्यासाठी ॲक्च्युली मी हा मागवलेला आहे. कारण जो माझा दिवा आहे फ्रेंड्स, त्याचं वरचं तोंड थोडंसं असं आकाराने लहान आहे किंवा निमुळतं आहे. आणि काच जी आहे त्याची ती मोल्डिंग नसल्यामुळे ना, माचीसनी पेटवताना काय होतं, कधी कधी माचीस पटकन जळून जाते आणि चटका बसतो हाताला. म्हणून ही आयडिया माझ्या डोक्यात आली आणि हे मी मागवलं. बघा किती इझी आहे आता हा दिवा पेटवणं. चार्जिंगचा बघा इथे पोर्ट आहे. हा इझिली डिस्चार्ज झाल्यानंतर आपण त्याला चार्ज करू शकतो. याची क्वालिटीही छान आहे आणि प्राईजही खूप रिझनेबल आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की हे मागवू शकता. सेकंड प्रोडक्ट जे मी मागवलेलं आहे ना फ्रेंड्स, ते किचनसाठी मागवलेलं आहे. किचनमध्ये ऑर्गनायझेशन साठी हे यूजफुल आहे. हेही मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. हे बाय वन गेट वन होतं. हे जे ऑर्गनायझर आहे ते तुम्ही बाथरूममध्ये, किचनमध्ये कुठेही यूज करू शकता. अंडर द सिंक एरिया तिथेही तुम्ही हे वापरू शकता. हे मी मागवलं आहे मोस्टली सिंक एरियामध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी. जे आपण स्कॉच ब्राईट किंवा स्पॉन्ज वापरतो भांडी घासण्यासाठी, साबण वगैरे जो विम बार वापरतो तो ठेवण्यासाठी, इवन जे हँडवॉश लिक्विड आहे त्याची बॉटल ठेवण्यासाठी मागवलेलं आहे. मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. सेल्फ ॲडेसिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही चिटकवू शकता. त्याच्यासोबत 2 स्टिक ऑन दिलेले आहेत. खाली हुकसुद्धा आहेत त्याला. त्याच्यावर तुम्ही टॉवेल, ब्रशेस जे किचन रिलेटेड असतात ते तुम्ही अडकवू शकता. ब्लॅक पावडर कोटेड आहे मटेरियल आणि स्टर्डीसुद्धा आहे. छान आहे त्याची क्वालिटी. प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे आणि हे बाय वन गेट वन आहे फक्त 204 रुपयाला. हे असे हुक्स दिलेले आहेत. 4 हुक्स आहेत. तुम्ही याला ब्रशेस किंवा टॉवेल नॅपकिनसुद्धा अडकवू शकता. हे बघा, हे 2 असे स्टिकर आहेत जे सेल्फ ॲडेसिव्ह आहेत. जस्ट पील करायचे आहेत आणि आपल्याला भिंतीला चिटकवून द्यायचं आहे. एकदम फिक्स होतात ते, अजिबात निघत नाही. आणि जर तुम्हाला हे ड्रिल करायचे असेल तर त्यासोबत हे स्क्रूसुद्धा दिलेले आहेत. क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. नक्की चेक करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुमच्यासाठी शेअर करेन. हे बघा फ्रेंड्स, हे मी गावच्या घरासाठी एक इथे आणलेलं आहे. गावी गेले होते तेव्हा हे तिथे मी ऑर्गनाईज केलेलं अशा प्रकारे. आणि आता मी शेअर करत आहे तुमच्यासोबत स्टेनलेस स्टीलचं एक होल्डर. ते सुद्धा तुम्ही तुमचे स्पॉन्ज किंवा जे स्कॉच ब्राईट असतात किंवा साबण ठेवण्यासाठी, इवन बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही त्याला वापरू शकता, ते शेअर करणार आहे. हे पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे आणि मल्टीपर्पज यूज आहे त्याचा. तुम्ही किचनमध्ये वापरा, बाथरूममध्ये वापरा. याची प्राईस जी आहे ना ती 149 रुपीज आहे. यालाही 2 हुक्स आहेत. इथेही तुम्ही ब्रश किंवा जे काही नॅपकिन्स असतात ते तुम्ही अडकवू शकता. ह्यालाही एक सेल्फ ॲडेसिव्ह स्टिकर दिलेला आहे, पण हा ट्रान्सपरंट आहे. भिंतीवर लावल्यावर अजिबात दिसत नाही. पील करायचं आणि जस्ट चिटकवून द्यायचं आहे. फ्रेंड्स, हे बघा, हे ऑर्गनायझर मी इथे सिंक एरियाजवळ किचनमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. ह्याच्यात मी लिक्विड हँडवॉशची बॉटल, त्याच्यानंतर विमचा जो हा टब आहे तो ठेवलेला आहे. आणि जे काही स्क्रबर आहे, स्कॉच ब्राईटचे स्पॉन्ज आहे, ते सगळं मी इथे ऑर्गनाईज करणार आहे. अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरून जर आपण आपला सिंक एरिया ऑर्गनाईज केला ना तर ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि हायजीनसुद्धा मेंटेन होते. हे जे स्क्रबर आहे त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं. आता जे नेक्स्ट प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ते कुठलं ऑर्गनायझर नाही आहे, पण ते एक ग्लासची ऑइल डिस्पेन्सरची बॉटल आहे, काचेची आहे. हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं आहे. याची प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे. 195 काहीतरी आहे. आणि 2 in 1 आहे. ऑइल डिस्पेन्सर पण आहे आणि ऑइल स्प्रे बॉटलसुद्धा आहे. एकातच आहे. खूप दिवसाचं मला हे घ्यायचं होतं. डिस्पेन्सर तर ऑलरेडी आहेत माझ्याकडे, पण स्प्रे बॉटल मला हवी होती. कारण जर कमी तेल वापरून किंवा जे
आपण जे आप्पे असतो ते बनवण्यासाठी त्यांना आपल्याला ऑइलचं कोटिंग करावं लागतं, तर डायरेक्टली त्याच्यात ऑइल आपण ह्या बॉटलने स्प्रे करू शकतो. खूपच छान क्वालिटी आहे, कलरही खूप सुंदर आहे. अशा प्रकारे बघा इथून तुम्ही ऑइल हे पोर करू शकता किंवा ओतू शकता आणि हा फ्लॅप बंद केल्यानंतर लॉक होते बॉटल आणि त्याच्यानंतर पाठी जो नॉब दिलेला आहे तो दाबल्यानंतर ह्या पुढच्या नोझलमधून ऑइल स्प्रे होतं. बॉटलची क्वालिटी खरंच खूप छान आहे, कलरही खूप सुंदर आहे. कुठूनही ऑइल ओतताना अजिबात किंवा स्प्रे करताना अजिबात लीक होत नाही. ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, नक्की जाऊन चेक करा. सो आता थोड्या वेळातच तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे हे ऑइलमधून आपण ऑइल पोर करू शकतो किंवा स्प्रे करू शकतो. आता सध्या ही बॉटल मला वॉश करून घ्यायची आहे, तर मी पाणी टाकून तुम्हाला ते दाखवते आणि जेव्हा कधी ऑइल त्याच्यामध्ये भरेन तेव्हा मी ते नक्की तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन की कशाप्रकारे हे बॉटलचा यूज आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. सो फ्रेंड्स, जर माझी ही छोटीशी शॉपिंग किंवा मिशो हॉल तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन शॉपिंग हॉलसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.